जय शिवराय. मी सचिन हवळे पाटील. सगळे बांडगुळ म्हणत होते जरांगे पाटील मॅनेज झाले, मुंबईला जाऊन मॅनेज झाले, उन्हात उपोषण करून मॅनेज झाले. अरे ही लोकशाही आहे, सरकारला वेळ द्यावा लागतो, विश्वास ठेवावा लागतो. मॅनेज झाले तर छाती ठोकपणे बोलता येत नाही, मान खाली घालून राहावं लागतं. जेव्हा जेव्हा उपोषण मागे घेतलं मराठ्यांच्या पदरात काही ना काही पडलेलं आहे. त्यामुळे तुमचा विषय क्लिअर झाला. आता राहिला उन्हात उपोषणाचा प्रश्न. त्यावेळेला प्रसाद लाड आणि विखे पाटील यांनी पत्र दिले होते की ओबीसी प्रमाणे मराठ्यांना शैक्षणिक सवलती देऊ, त्या दिल्या नाही. सध्या ॲडमिशनचे दिवस आहे, कॉलेज शाळेची पूर्ण फीस भरावी लागत आहे, नाहीतर ॲडमिशन होत नाही. माझ्या मुलाला व मुलीला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्यासाठी मी गेलो असता पूर्ण फीस भरा, अन्यथा ॲडमिशन होणार नाही असं सांगितले. असेच प्रत्येक कॉलेजमध्ये लाखो विद्यार्थ्यांना अडचणी येत आहे. पूर्ण फीस भरून आम्ही ॲडमिशन केले, आम्ही भरू शकलो, पण गोरगरीब लोकांनी काय करायचं? पोरं शिकवायचे नाहीत का? यांना वाली कोण आहे? जेव्हा उन्हात उपोषण केलं त्यावेळेला प्रसाद लाड आणि विखे पाटील यांनी सांगितलं होतं की कुणबी प्रमाणपत्र वाटप केले जातील, व्हॅलिडिट्या करून दिल्या जातील, नोंदी सापडून दिल्या जातील, हे सांगितलं होतं. सरकारकडून ते होत नाही, कक्ष चालू नाही. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीला अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात येईल असं सांगितलं होतं. त्यातही काहीतरी त्रुटी काढून नोकऱ्या दिल्या जात नाही. उदाहरण द्यायचं झालं तर नांदेडमधील एका आत्महत्याग्रस्त कुटुंबाला एसटी महामंडळातून एक पत्र देण्यात आले आणि त्यात त्रुटी काय काढली तर 3 अपत्य असल्यामुळे नोकरी देता येणार नाही. त्याला काय निवडणुकीला उभं राहायचं होतं का? तिसरा विषय, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला निधी दिला जात नाही, वाटल्या जात नाही, व्याजाचा परतावा दिला जात नाही, नवीन कर्ज प्रकरण होत नाही. चौथा विषय, सारथीच्या योजना बंद केल्या आहेत, परीक्षांमध्ये घोटाळे केल्या जात आहे, जे पैसे देतील त्यांचे मुलं पास केल्या जात आहे. काल सीईटीच्या परीक्षेतला घोटाळा उघडकीस आला. 14-15 लाख दिले तर 100% मार्क मिळवून दिल्या जातील. हा घोटाळा उघडकीस आला. गोरगरिबांनी कुठून आणायचे पैसे? एमपीएससी यूपीसीच्या परीक्षांमध्ये घोटाळे होत आहे, याबद्दल कोण बोलणार? मराठा पात्र उमेदवारांना नोकऱ्या दिल्या जात नाही, बढती दिल्या जात नाही, नोकरीमध्ये मानसिक त्रास दिला जातो, याला कोण वाचा फोडणार? त्यासाठी पुन्हा 29 ऑगस्टला उपोषणाचे हत्यार उपसले आहे. आता लढाई आरपारची आहे. आता मागण्या जागेवर सोडवल्या जातील. महाराष्ट्रातले जेवढे समाज बांधव वर सांगितलेल्या कुठल्याही प्रकरणामध्ये त्यांचं प्रकरण जर अडकलेलं असेल, त्यांनी 28 ऑगस्टपर्यंत अंतरवाली सराटी या ठिकाणी घेऊन यायचे आहे किंवा मला व्हॉट्सॲप करा. ज्यांना महामंडळ परतावा मिळाला नाही, ॲडमिशनमध्ये पूर्ण फीस भरावी लागली, शैक्षणिक सुविधा मिळत नाही, सारथीच्या योजनांपासून वंचित आहेत, कुणबी नोंदी देत नाही, त्यांनी जे सादर केलेले अर्ज आहेत ते घेऊन यायचे. ज्यांना सर्टिफिकेट मिळाले पण व्हॅलिडिटी मिळत नाही, ते प्रकरणं घेऊन यायचे. बलिदान गेलेल्या कुटुंबाला काय अडचणी आहेत त्या घेऊन यायच्या. ज्यांच्यावर पोलीस केस झाल्या होत्या आंदोलन काळामध्ये, त्या मागे घेतल्या गेल्या नाही, त्यांनी ते प्रकरण घेऊन यायचे आहे. नोकरीत त्रास असेल, प्रायव्हेट नोकरीत अडचण असेल किंवा ज्या मराठा बांधवांना कुठलीही अडचण असेल, त्या 28 तारखेपर्यंत सगळे कागदपत्र जमा करा किंवा आमच्याकडे पाठवा. 29 ऑगस्टला ह्या सगळ्या मुद्द्यांवर शेवटचे आमरण उपोषण होणार. जागेवर सरकारकडून मागण्या मान्य करून घेतल्या जाणार. इथून पुढे आंदोलन होणार नाही भावांनो. शेवटचं आमरण उपोषण. जर मागण्या मान्य झाल्या नाही तर आता दिल्ली काबीज करणार. त्यामुळे आम्हीही मराठ्यांसाठी लढतो, तुम्हीही मराठ्यांसाठी लढता. आपल्यामध्ये गट तट पाडू नका, एकनिष्ठ रहा, समाजकार्यात झोकून द्या. खेकडा प्रवृत्ती सोडा, रुसवे फुगे सोडा, एक व्हा. 6 कोटी मराठ्यांना संदेश द्या की 29 ऑगस्टला यायचं आपल्या लेकराबाळांच्या कल्याणासाठी, उद्धारासाठी. जे विघ्न आणत आहे त्यांना सोडून द्या. प्रत्येकाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सबस्क्राईब करून ठेवा आंदोलनाच्या प्रत्येक अपडेटसाठी. जय शिवराय.